नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता रेडी सुद्धा झालो आहे. कुर्ता आणि पायजमा घातलेला आहे. आणि तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही उशाच्या कवरची साईज घ्यायला गेलो, सोफ्याच्या कवरची साईज घ्यायला गेलो आणि ते आलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे कवर्सची डिझाईन वेगळी आहेत. मागच्या कवर्सची आधीची कवरची डिझाईन वेगळी होते आणि आत्ताचे आले आहेत, काल चालते हे. तर मित्रांनो, आम्ही आत्ता गुढी उभारत आहे. तर मित्रांनो, आमची आत्ता गुढी उभारून झालेली आहे आणि कपडे सुद्धा बदललेले आहेत. आणि आज मम्मा बनवत आहे पुरणपोळी. तर मित्रांनो, आत्ता पुरणपोळी बनवून झालेली आहे आणि मी आत्ता करणार आहे जेवण. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे वडजला. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच वडजरमध्ये पोचलेलो आहे आणि पोचल्या ज्ञानू मी दोघं पडलो. ज्ञानू मला पाठीमागं पकडत होती आणि आमच्या दोघांचा पायात पाय टाकला आणि ज्ञानू मागं पडली आणि मी पुढं पडलो. इथंच का इथंच ज्ञानू इथं खांबा झाला का इथं टाकलं ज्ञानू आणि मी इथं पडलो असे. आणि त्याच्यामुळे माझी पॅन्ट पण फाटली. बघा, इथं पॅन्ट फाटली माझी. इथं मला थोडंसं लागलं, मी रडलो नाही पण ज्ञानू रडली. ज्ञानू पण लागलं. काही आहे ज्ञानू रडत होती लागलं म्हणून. तुला लागलं जास्त का? जास्त तुझ्यापेक्षा जास्त. मी तिकडे धडकली, इथं लागलं इथं लागलं, पायाला एक लागलं, इथं एक लागलं. तर मित्रांनो, बाबांनी आम्हाला पार्टीसाठी पैसे दिलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे पार्टी आणण्यासाठी. आम्ही 4 जण चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही आता पार्टी घेऊन आलेलो आहे. कुरकुरे हे आणलेले आहेत. त्याच्या खाली आहे मित्रांनो, आश्रमात अबोली आलेले आहे आणि तिची पूर्ण राजमुद्रा पाठे. बोल अमोली. विश्ववृत्तीचा शासन सुशेष मुद्राभद्राय राजते 7-8 ऋतुभद्राच्या चंद्रकोणी वाढत जाणारी आणि विश्वाने वंदनेली शाजीराय रशराजी किती लोककल्याणासाठी शोधते आहे. टाळ्या एवढी छोटी आहे. मित्रांनो, हिने राजमुद्रा अर्थसहित सांगितली. ही पूर्ण पाठ पण आणि तिने अर्थ पण सांगितला. तर मित्रांनो, आम्ही आता परत चाललो आहे फलटणला. तर मित्रांनो, आम्ही आत्ताच फलटणमध्ये पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आमचं आत्ता जेवण करून झालेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दुसरा दिवस. कालच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग ॲड केलेला आहे आणि मी आत्ता सुटलेलो आहे. आणि भैया अजून झोपला आहे, तुम्ही बघू शकता. अजून झोपला भैया, कारण की दररोज लवकर उठायला लागतं ना ट्युशन शाळेमुळं. आज सुट्टी म्हणून उशिरापर्यंत झोपला, अजून झोपला भैया आज. आणि मित्रांनो, माझा आता पाय खूप दुखायला लागला आहे. पूर्ण पाय दुखतो आता, कारण की काल मी ज्ञानू आणि मी पडलेलो ना, त्याच्यामुळं काल एवढं नाही दुखलं. पण आज मला उठता पण येत नाही, म्हणजे एवढा पाय दुखतो मला. असं हलता पण येत नाही, एवढं चालता पण येत नाही, एवढा पाय दुखतोय. काय एवढं नव्हतं दुखत, पण आज खूप दुखायला लागले पाय. म्हणजे खूप दुखतोय मला. हलता पण येत नाही, झोपल्यावर असं उठता पण येत नाही, एवढा पाय दुखतोय माझा. तर मित्रांनो, अण्णांनी आत्ताच नागब्रह्माची इडली आणलेली आहे पार्सल खाण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही आता खाणार आहे नागब्रह्माची इडली. तर मित्रांनो, इथं चटणी आहे, इथं सांबार आहे, इथं इडली आहे. फक्त डोसा नाही, नाहीतर मग ती गाणं तयार झालं असतं. डोसा, इडली, सांबार, चटणी. फक्त डोसाच नाही, तिन्ही: चटणी, सांबार आणि इडली. तर मित्रांनो, माझा आत्ता नाश्ता करून झालेला आहे. तर मित्रांनो, माझं आत्ता आवरण सुद्धा झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आज वातावरण कसं झालं आहे. आज उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ढग आलेत. आज शक्यतो पाऊस पडण्याची शक्यता वाटते आज, कारण की आज ढग आलेत ना, असं वातावरण झालं, ढग आलेत आज. तर मित्रांनो, मी आत्ता करणार आहे जेवण.
तर मित्रांनो, माझं आता जेवण करून झालेलं आहे आणि भैया आणि मी आत्ता जाणार आहे भाटीला. आणि आज आहे स्वप्नील महाराजांचं कीर्तन विंचोरणीला, म्हणून आम्ही चाललो आहे आत्ता भाटीला. तर मित्रांनो, आम्ही आत्ता भाडेतील संस्थेवर पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आम्ही आता सगळे बसलो आहे आतमध्ये आणि अर्धी मुलं गेले आहेत फलटणला दिंडीसाठी. इथं आम्ही आहे अखिलेश दादा, प्रेम दादा, भैया, दद्दू आणि बाहेर आहे वेदांत दादा. आम्ही 7 जणच आहे आम्ही. बाकीचे सगळे मुलं गेले आहेत फलटणला दिंडीला. आणि स्वप्नील महाराजांचं कीर्तन आहे रात्री 9 ते 11 आणि अजून टायमिंग आहे. आणि ते विंचोणीला सांगितलं, विंचोणीला कीर्तन आहे. आणि आता मग ते दिंडीला मुलं गेले आहेत, ते येणार आहेत थोड्या वेळाने. मग आम्ही 8 वाजता जाणार आहे विंचोणीला. तर आता अखिलेश दादा बनवत आहे लेमन टी. तर मित्रांनो, इथं अखिलेश दादा सायकलीवरून चाललाय आणि तो पूर्ण असं फिरून आहे राऊंड. आणि तो म्हणतो की किती सेकंदात किती मिनिटात येतो ती बघा. आता टायमर लावलेला आहे आणि आम्ही आता तिकडच्या दरवाजाला चाललोय. म्हणजे किती वेळ, किती वेळ लागेल ती बघतो आम्ही आता. किती वेळ झाला? 17 सेकंद, 20 सेकंद, 20 सेकंद, 21, 24, 25, 26, 27. अजून नाही आला तो. आता तिकडून आलता ना, परत तिकडून आलता आधी, त्याच्या आधी व्हिडिओ काढायच्या आधी तो 35 सेकंदात आलता. आता किती वेळ लागेल काय माहिती. आता आला 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 मग वेळ लागला. 5 सेकंद वेळ गेला. 5 सेकंद जास्त. तर मित्रांनो, हल्ला आहे वेदांत दादा. सगळ्यात तिकडून पण येतात, सगळ्यात जास्त सेकंड लावलो इकडून पण हा लावून आला सगळ्यात, म्हणून त्याला जास्त सेकंड लागले जरा. तर मित्रांनो, ही पेप्सी कशी चौकडी. तर मित्रांनो, स्वप्नील महाराजांनी मी विंचोरणीला जाण्यासाठी तयार झालेलो आहे. धोतर आणि नेहरू घातलेला आहे आणि सगळी मुलं आधीच गेली हरिपाठासाठी. आणि स्वप्नील महाराजांनी मी आत्ता चाललेलो आहे विंचोरणीला. तर मित्रांनो, मी आत्ता कीर्तनाच्या ठिकाणी विंचोरणीला पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो, आता हरिपाठ झालेला आहे आणि मी आता चाललो आहे जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो, आताच कीर्तन झालेलं आहे आणि अण्णा मांडण्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे फलटणला. तर मित्रांनो, आम्ही आता फलटणमध्ये पोहोचलेलो आहे. आपण इथे संपूया. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.